कोणाला पाहून राहिले मामाजी? कोणाला नाही पाहून राहिलो, कोणी आलं नाही अजून ते पाहून राहिलो. बसा ना, येईनच आता. पाहून येऊ का किचनमधून का झालं का नाही झालं तर? तुम्ही कशाला चालले? आणून देईन ना ते लोक सगळे इकडे. बसा तुम्ही. केव्हा आले तुम्ही दोघं जण? आता चालो, 5 मिनिट झाले. मला वाटलं तुला उशीर होईन, दुकान गिकान बंद करशील. दुकान पद्मा पाहून राहिली 4-5 वाजतापासून. मी म्हणून म्हटलं जायचं आहे, अजून तर वेळ होता, दुकान पाहून येऊ शकता तू. पाहिले एक दिवस तिनं तर काय होते. पाटील काकाजी कुठे गेले? येऊन राहिले, अंदरच आहे, येतो म्हणे. बसा ना. हो बसतो. रामभाऊ आप्पाजी तर काही दिसतच नाही आता. पहिले तर पंजाबच्या दुकानात बसे कधी कधी, आता दिसतच नाही. आता लता राहते घरी, लताच्यानं गमते म्हणून काही मी येत नाही. बिचारी लता बोलत राहते. घनश्याम येतो म्हणे ना, पहिले हो म्हणे, आता नाही म्हणे. तो जेवलो म्हणे घरीच. आणायला लावू का बसतो थोडा वेळ? काकाजी, हे कुकरमधला भात असाच ठेवू का तुम खोलून ठेवू? ठेव ना, असाच ठेव ना, आम्ही खायच्या वेळेस गरम खोलून घेऊ. काकू म्हणाली का ठेवून दे म्हणे असाच, तर गरम गरम आहे म्हणे, तर मग त्याला खाईन तेव्हा खोलन म्हणे कुकर. काही आणायचं का चंदा? पाणी गिनी? नाही, काही नाही आणायचं आहे दादा, आणतो मी सगळं एक आहे ना. काऊन पंजाब? मी तर ऐकलं का तू पद्मावणीला थोडंसं काम करू नाही लागत? घरी नाही करू लागत, पण इथं बिचारी एकटी किती कानान म्हणून म्हणून राहिलो. नाही, आणतो मी एकटंच सगळं, मी समर्थ आहे. डब्यात भाजी आहे काकाजी, लतानं आणली. करून आहे, बरोबर खोल जा. खोलतो आम्ही बराबर. तू फक्त पोळ्या आणून दे, घेतो आम्ही. मग जा, तू घरी जाशील ना. झालं का जेवण शांताबाई? हो, आताच जेवली ना. मगांचीच भाजी जेवल्या का मग? नाही, मगांची तर भाजी होती. चंदाही आलती दुपारी, थोडंसं काम करून दिलं तिला, म्हणलं जा तू. मग अशी हे आलता ना, साक्षीनं आम्हाला आलता दुपारी, तर तेही बसले. मग चंदानं चहा पाणी केला आणि थोडेसे कामं केले आणि म्हणे देतो म्हणे भाजी गिजी स्वयंपाक करून. म्हटलं स्वयंपाक न करू, मगांचीच भाजी आहे, आणतेच सुनीता. कोण शिळी खाल्ली आहे? मी सांगितलं कोण नाही, मी आणली असती थोडीशी, इथंच केली असती. नाही ना, सांगून करायली. लता आलती डब्यात भाजी घेऊन, तिनं आणले 2-3 अंडे ना भाजी, तर आमचं तिघाचंही झालं. ते तर तिकडेच गेले. तू काय जेवली? मी होती मगांची भाजी, 2-3 पोळ्या होत्या. काय करू म्हणले एकटीसाठी, जेवून घेतलं. मग काही म्हणा तुम्ही, पण ते खरंच लता वेगळीच आहे स्वभावाले. हो, खरंच चांगली आहे. आता आपली किती दिवस झाले ओळखी आहे, तरी आणून देतो ना काकू, आणून देतो ना काकू. मी म्हणलं नको आणजो, तर मग तिने तरी आणून दिली. तिने तिथेही 5-6 सगळे माणसं आहे त्यासाठी नेली असं. बाकीचे येतो म्हणे ना इथं, तिकडे ते जेवण करतात, आपण इकडे बसू म्हणे. नाही कोणी तो म्हणे, ते चंदा म्हणे मी थोडंसं वाढूड काढकूड करून देतो. मग अशीच म्हणे ते येईन ना. येऊन राहिला आवाज, आले वाटते. पद्मा कोण उभी आहे? बस ना. ठीक वाटून राहिलं उभं राहणं. खाली नसेल बसा तर ये, इथे जागा आहे. नाही, राहतो मी उभीच. तुमचं एक खाट काऊन नाही आणली अंदरून, खाली बसल्यापेक्षा? राहू काकू, चांगलं वाटून राहिलं मी तर. तुम्ही सांगा, तुम्हाला कसं वाटतं? आता तब्येत कशी आहे? कमी आहे आता, झाले 2-3 दिवस. आता मला वाटत नाही एक्सरे काढायला लागेल म्हणून. दुखणं कमी आहे, एकदम कमी आहे आता, पण थोडीशी लचक वाटते. थोडेसे फुलं आहे म्हणते, तर गुढीपाडवा आहे आता समोर, तर म्हणलं तोडून घेतली असते. मग झाडं उपड करून फेकतो म्हणते, तर ठीक आहे, कमर वाका लागन. असं कर ना, उपड करून घरी बोलावून त्या बंडीत फुलं तोडून टाकू. म्हण नाही का? मग सकाळी आणायला लावा, तोडून टाकू इथंच. काय तो विचारून? लता येतो म्हणे ना, आली नाही? सांगितलं नाही का पद्मा तुले येतो म्हणे लता? तर मला नाही सांगितलं तिनं. मला काय सांगते ते? चंदा घरी गेली का? हो, थकन नाही का बिचारी, किती काम करन. त्या घरी गेलं, साक्षी तिथेही गेली, घरीही केलं. 4-5-6 जणांसाठी एवढ्या मोठ्या पोळ्या, भाकरी, भात. बरं झालं त्याला त्यानं भाजी आणून दिली, तर ते आणखीन तेही होतं. ते काकडी निंबू हे कापकूप केलं, नेऊन ठेवलं. मग म्हणे ग्रीष्मा एकटी घरी आहे, चालली जातो म्हणे मी घरी. तिला म्हटलं याच्यातली थोडीशी भाजी घेऊन जा, एवढं काय खाते? नाही म्हणे, तेली नुपूर गेली तर मी घरी जाऊन पटकन काही करून देईन म्हणे. तिचेही मागं खूप काम होते ना. लतानं आणली का भाजी? हो, केव्हा केली माहीत नाही बाबा. लतानं भाजी नेऊन दिली म्हणे, आणि माघारी डब्बाभर पाठवली 3-4 अंडे भाजी.
आमच्या तिघाचंही चांगलं जेवण झालं. काय बोलता, तुमच्या घरीही पाठवली? हो, मगाशी आली तिने घेऊन. एक डब्बा तिकड्यासाठी होता आणि एक लहान डब्बा घरी आणून दिला. पण असं नाही का थोडंसं मामीला नेऊन द्या बा म्हणून. काय बोलल्या पद्मा बहिणी? नाही बोलली. खरंच खूप चव आहे तिच्या हाताले. बापरे, काय चांगली भाजी झाली होती. मला तर मग हातची तर खातो पण कापेल आपल्या हातचं बरं नाही वाटत. एक नंबर चव होती. 2-3 दिवसानंतर आज चांगली जेवली मी पोटभर. मग अशी आली होती भाजी घेऊन, तर अंगणामध्येच होती. मग चंदाली म्हणलं कर चहा, तर नाहीच करे. मग चंदाने तिला अंदरून घर दाखवलं आणि चहा केला. गेली घरी. थकली असेल म्हणून नाही येणार. 4-5 जणांच्या भाजीले काय थकते का? थकत नाही, पण असं घरची कामं. तुम्ही जेवल्या का पद्मा वहिनी? हो, जेवली ना. दिने झोपला का? झोपला नाही, अभ्यास करत असन. पेपर आहे ना आता. काकू यायच्या दिनेनं लय मदत केली याची. खरंच पोरगं अलगच आहे. आता तो हळदीचं दूध आणून देईन. झोपाच्या वेळेस दररोज करते आणि दूध आणून देते. असा तर इकडे तिकडे हिंडण्यातच दिवस जाते. पण सर्व दयाळू आहे तो. लोकांच्या वड्या पापड सुरू झाले ना, मग आता काहीच पत्ता नाही बाबा. मी विचार करून आली डाळ टाकतो म्हणून पाहिली. करून घेईन म्हणतो उद्या. होळीच्या बादच्या चांगल्या वड्या होते. तुम्ही नाही जेवत का आप्पाजी? नाही, मी नाही जेवत. मी जेवलो ना घरीच. मला काही हे पचत बी नाही. मी मग अशीच जेवतो. थोडंसं जेवून घेतलं, एखादी पोळी काय झालं. गोपाल, तुला कोण झुणका भाकरच घेतला? काकाजी, मला नॉनव्हेज काहीच चालत नाही. मी साधंच जेवतो. आम्ही तिघासाठीच करत बसली काय हे? तिघं नाही आहे ना. शांता काकूच्या घरी येऊन दिला डब्बा थोडासा. भुर्जी चांगली झाली, पण एक नंबर भाजी झाली. लताच्या हातची चवच वेगळी आहे. जेवा तुम्ही, आम्ही जेवतो. गोपाल काही खात नाही म्हणून दोघांना बरोबर एकीकडे जागा पकडली दोघांची. पाटील काकाजीला कसं माहीत? मला माहीत कायचं आता. बसलो आम्ही दोघंजणं, तुमची तिकडे आमची इकडे. पाटील काकाजी, एवढं मोठं घर आहे तुमचं, तुम्ही दोघंच जण राहता. किती मोठं घर आहे तुमचं, आणि हाय बी खूप चांगलं. वाडाच आहे बापू, या जुना वाडाच होय ना. किती आवडीनं केला होता तयार. म्हणलं पोरं बाळं इथं सारे राहील, पण कोणीच नाही राहत. साफसफाईलेच महाग झाला आता ह्या. संजय न भास्कर एकाच ठिकाणी राहते का? कुठं, पुण्याले? हो, पुण्यातच. कुठे एका ठिकाणी पट्टे द्यायचं, अलग अलग राहते. दोघांनी अलग अलग फ्लॅट केले आहे. भास्करले बरा पगार आहे, पण संजयले कायचा पगार आहे. नेते इथून सारं अलग राहायला भेटते ना, याची करायला भेटते. इथं तर आता सण होऊन यायलाही पाहत नाही. दिवाळी झालते तेव्हापासून पत्ता नाही अजून. तुम्हीच गेलते ना दिवाळी झाल्यावर? त्याच्याच संग गेलतो आम्ही. आलो तेव्हाचा कुठं आले का ते? होळीसारखा सण या म्हणलं तर तेव्हाही नाही आले. झुणका बी खूप छान झाला. झुणका आजीने केला. तिच्या हातचाच खातो मी. मला आवडते तिच्या हातचा, असा कोरडा कोरडा चांगला. इकडे आपलं सुरू आहे, आणि शांताबाईंच्या घरी त्याची बायाची मैफिल सुरू आहे. 2-3 दिवस जरी शांताबाईंनी फिरून ना राहिली ना, तर त्यात जाऊन बसते तिथं मैफिल भरवते आपली. भरू दे ना, का आपणच केलं पाहिजे का मजा मस्ती? त्याने का करा ऐकून म्हणते बा, करू द्याव ना. घेणार का रामभाऊ बाजी? थोडासा भात घेता का? चांगला आहे, त्याचा थोडासा अर्धिक भाकर खाऊन पहा. मला एक घास जड होते. एक घास जरी खाईन तर रात्रभर झोप नाही येत. आता लय वय झालाय. जेव्हा तुम्ही, मी बसतो. मी आता बसायला चालो. म्हणलं असं जाणवत नाही, थंडी कमी झाली. चाल म्हणलं बसून येतो. जेव्हा तुम्ही आरामात, मी बसून राहिलो.